लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. मुख्यमंत्री फडणवीस यांचं महत्वाचं स्पष्टीकरण. बेधडक न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी समीर सरकार. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. योजनेच्या भवितव्याबाबत गेल्या काही दिवसापासून विविध चर्चा सुरू होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत पात्र महिलांना दिलासा दिला आहे. सरकार असेपर्यंत पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळत राहील असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे योजनेचे पैसे बंद होणार का याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला आहे. एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणी प्रक्रियेबाबत माहिती दिली. यावेळी 92 लाख महिला अपात्र ठरणार असल्याच्या चर्चेवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मुख्यमंत्री म्हणाले की योजनेसाठी काही नियम आणि निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांची तपासणी केली जात असून पात्रतेच्या बाहेर जाऊन कुणालाही योजनेचा लाभ देता येणार नाही. योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी काही कालावधी लागला. ई-केवायसी प्रक्रिया ही याच पडताळणीचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 1,65,00,000 महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून त्या पात्र ठरल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना कोणताही खंड न पडता योजनेचा लाभ मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र नियम आणि निकषांच्या बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेल्या व्यक्तींवर कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे सध्याचा लाभार्थी आकडा पूर्णपणे पडताळलेला असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकार असेपर्यंत पात्र महिलांना योजनेचे पैसे मिळत राहतील असं स्पष्ट केलं. बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेधडक न्यूज, बीड.